नगर शहराचा विचार केला तर कळमकर, चितळकर, फुलसौंदर ही शहराच्या राजकारणातील दिग्गज घराणी. परंतु काळानुसार अनेक बदल होत असतात. हा निसर्गाचा नियम, तो राजकारणालाही लागू पडतो. त्यानुसार नगर शहरात या राजकीय घराण्यांसोबत राठोड, जगताप, कर्डिले, कोतकर या कुटुंबाचा राजकीय दरारा वाढला. साधारण 15 वर्षाचा काळ पाहिला तर केडगावचे भानुदास कोतकर, संदीप कोतकर हे कोतकर कुटुंबीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांचा राजकीय दरारा वाढताना दिसला. सध्या संग्राम जगताप हे नगर शहराचे विद्यमान आमदार आहेत. साधारण महिनाभरापूर्वीपर्यंत संग्राम जगताप यांच्या विरोधात येत्या विधानसभेला प्रभावी वाटेल असा चेहरा नव्हता. चेहरे अनेक होते, पण चर्चा व्हावी असा कन्फर्म चेहरा समोर नव्हता. परंतु आता मागील काही दिवसांपासून केडगाव मधील कोतकर कुटुंबियांच्या वाढलेल्या हालचाली पाहता आता नगर शहरासह उपनगरात देखील जगतापांना कोतकरच फाईट देतील अशा चर्चा सुरू झाल्या. त्यातच अनंत चतुर्दशीला स्पंदन प्रतिष्ठानाने उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली भव्य गणेश विसर्जन मिरवणूक ही रेकॉर्ड ब्रेक ठरली. त्यानंतर कोतकरांच्या आमदारकीच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चांना जोर मिळाला. आगामी विधानसभेला खरोखर कोतकर कुटुंबियातील सदस्य आमदारकीला उभा राहील का? कोणत्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळेल? संग्राम जगताप यांचे प्लॅनिंग नेमके काय आहे? नगर शहर मतदारसंघात कोणाच्या बाजूने राहील वातावरण? याच विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. माजी महापौर संदीप कोतकर हे नाव नगर शहराला व येथील राजकारणाला नवीन नाही. महापौर असताना केलेली कामे आजही त्यांची आठवण करून देतात. कोतकर यांनी नगरचं राजकारण जे शहरातील ठराविक कुटुंबियांभोवती फिरत होतं ते केडगाव पर्यंत ओढत आणलं. केडगाव हा राजकारणाचा केंद्रबिंदू केला असं आजही म्हटलं जातं. मध्यंतरीच्या काही घडामोडीनंतर कोतकर कुटुंबीय हे नगरच्या राजकारणापासून दूर राहिलं. परंतु आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी केलेली नादखुळा एंट्री ही आगामी आमदारकीच्या हिशोबाने असल्याचे म्हटलं जात आहे. गणेशोत्सव काळात सचिन कोतकर, सुवर्णा कोतकर यांनी नगर शहर, केडगाव, बोल्हेगाव, नागपूर आदी अनेक ठिकाणी गणेश मंडळांना भेट देत तेथील आरत्यांना हजेरी लावली. गणेश मंडळांना दिलेल्या वर्गण्या असो, उपक्रमांना हजेरी लावणे असो, कार्यकर्त्यांच्या सुरू झालेल्या बैठक असो की गणेश विसर्जन मिरवणूक असो, हा सगळा प्रवास आमदारकीच्या उमेदवाराच्या दृष्टीने सुरू आहे असं कार्यकर्ते खासगीत सांगतायत. त्यामुळे आता नगर शहरात महायुतीकडून संग्राम जगताप हे फिक्स उमेदवार समजले जातात. त्यांच्या विरोधात आता संदीप कोतकर हे नाव जवळपास फायनल झालंय असं केडगावकर बोलू लागलेत. पण हे सगळं खरं असलं तरी विषय राहतो की संदीप कोतकर कोणत्या पक्षाकडून उभे राहतील, तर त्याबद्दल काही शक्यता आपल्याला पडताळून पाहाव्या लागतील. यातील पहिली शक्यता म्हणजे कोतकर कुटुंबीय हे पूर्व निवासीचे काँग्रेसचे. सध्या ते कोणत्या पक्षातील आहेत हे फायनल नसलं तरी त्यांची नाळ, त्यांचे विचार हे काँग्रेसी विचार. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असणारी त्यांची सलगी सर्वांनाच परिचित. त्यामुळे त्यांचे काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी चांगलेच संबंध आहेत. तसेच मध्यंतरी काही दैनिकांनी तर कोतकर यांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना तिकीट मिळू शकतं अशी देखील एक शक्यता आहे. दुसरी एक शक्यता अशी आहे की महायुतीमध्ये अजितदादा गट इलेक्शन पर्यंत थांबेल का, हा देखील मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. जर अजितदादा गट बाहेर पडला तर नगर शहराची जागा ही भाजपकडे जाऊ शकते. असं झालं तर भाजपशी कोतकर कुटुंबियांची जवळीकता आहेच. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपकडूनही ते तिकीट मिळवू शकतात असा सूर आहे. तिसरी शक्यता म्हणजे अपक्ष. जर महायुती व महाविकास आघाडीच्या घोळात तिकीट मिळालेच नाही तर ते अपक्षही लढवतील, तशी त्यांची तयारी आहे. म्हणजे काही झाले तरी लढायचंच हे त्यांनी ठरवल्याचे कार्यकर्ते खासगीत बोलतायत. आता ही फाईट कशी होईल ते पाहूयात. संदीप कोतकर विरुद्ध संग्राम जगताप अशी लढत झाली तर नक्कीच टाईट फाईट होईल, यात वाद नाही. संदीप कोतकर यांचा फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तसेच मनपाच्या महापौर पदाच्या काळात त्यांचे कर्तृत्व व विकासाचे विजन जनतेने पाहिले आहे. त्यांच्या विकास कामांचे आजही लोक नाव घेतात. त्यात पाणी योजना असेल, रस्ते असतील, अग्निशमन बंब असतील किंवा शहरातील छोटे मोठे पूल असतील, आजही कोतकरांचे नाव घेतले जाते.
त्याचप्रमाणे नगरचे अनेक नगरसेवक हे भानुदास कोतकर यांच्या शब्दाबाहेर नाहीत, हे सर्वांनाच माहीत आहे। व तसे त्या नगरसेवकांनी लोकसभेला विखेंच्या प्रचारावेळी स्टेजवर बोलून देखील दाखवले असल्याचे सर्वश्रुत आहे। तसेच बाजार समितीच्या निवडणुकीवेळी कोतकर कुटुंबीय हे नगरमध्ये नव्हते, तरी देखील तेच या निवडणुकीचे किंग मेकर राहिलेत, हे सर्वांना माहीत आहे। म्हणजे त्यांची राजकीय ताकद मोठी आहे। दुसऱ्या बाजूने संग्राम जगताप यांनी देखील 10 वर्षात विकास कामे केली आहेत। रस्त्याची कामे असतील, उद्याने असतील, उड्डाणपुलातील योगदान असेल, असे अनेक कामे त्यांनी केलेली आहेत। त्यांचाही फॅन फॉलोइंग मोठा आहे, त्यामुळे ही फाईट एकदम टाईट होईल हे नक्की। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत नमस्कार।